नमस्कार मित्रांनो, नादगावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये भरपूर दिवसांनी, कारण काय झालं आता सोशल मीडिया आणि बिझनेस या सगळ्या गोष्टींचं टायमिंग मॅच करणं आणि सगळ्या गोष्टी करणं हे काही त्यातून शक्य होत नाही. त्याच्यामुळं आपण थोडंसं मागं पडत चाललो आहे चॅनल चालवण्यामध्ये. आज एक वेगळा विषय झाला, जे माळशिरस हिंद केसरी मैदान होतं बैलगाडा शर्यतीचं माळशिरस तालुक्यामध्ये, आणि माळशिरस गावाच्या नावाने ते मैदान होतं. भव्य दिव्य असं मैदान होतं, चांगलं आयोजन होतं, आयोजक चांगले होते, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या. पण आता एक छकडीमध्ये 1 महिना 1.5 महिना झाला काहीतरी नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या बैलगाडा शर्यतीमध्ये वाद झाला, आणि त्या वादाचं रूपांतर आज एक वेगळ्या दिशेला तो वाद बैलगाडा शर्यत घेऊन चाललं काय असं वाटायला लागलं. तर त्यातून काहीतरी वेगळं निष्पन्न व्हावं किंवा बैलगाडा शर्यतीला कुठंतरी काहीतरी गालबोट लागावं अशी म्हणजे नाही का कुणाची इच्छा नाही. पण आज एक वेगळा विषय आणि याच्यावरती बोलण्याचं कारण एकच आहे, कारण आम्ही पुणे जिल्ह्याचे, नगर जिल्ह्याचे हकदार माणसे, आणि त्यामुळं त्या गोष्टीचा निषेध करणं हे आमचं आद्य कर्तव्य, आणि ते केलंच पाहिजे. ते का केलं पाहिजे तर त्याला एक कारण आहे. निलेश दादा काळे असेल किंवा सलगर ग्रुप असेल, हे आमच्या 4 बैलगाडा शर्यतीमधील एक टॉपचे नामवंत गाडा मालक, आणि आज नखरे असेल किंवा शंभू असेल, दोघांनी जाऊन माळशिरस मैदान गाजवलं म्हणण्यात थोडक्यात वाजवलं म्हणता येईल. कारण 4 बैलात पळणं आणि आज तिथं जाऊन 1 नंबर करणं, एवढ्या मोठ्या मैदानामध्ये 3 फेरे पळणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातून 1 नंबर केला, पण कमिटीने ऑब्जेक्शन घेतलं की बाबा बैल नखऱ्या जो बैल आहे निलेशदादा काळेंचा, हा बैल संभाजीनगरचा आहे किंवा बाहेरचा बैल आहे, तर आम्ही निकाल नाही देणार. हे कुठंतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे. कारण जो नखरे आम्ही बारीकपणापासून कांड्यावर पळत होता, कांड्यानंतर तो जुकाटात पळायला लागला, त्याच्यानंतर ह्याच्या आधी पण तो भरपूर वेळा छकडीत पळालाय. असं पण नाही की आज पहिल्यांदा तो तिकडे गेलाय. पण आता ह्यांचं जे जिल्हा वाईज किंवा प्रांत वाईज एक डिवायडेशन किंवा एक बेरीज वजाबाकी झाली की बाबा इकडची बैल नाही पळली पाहिजे, तिकडची बैल नाही पळली पाहिजे. पण ह्याच्यामध्ये कुठंतरी पुणे जिल्ह्याचा बैलावरती अन्याय झाला आज, आणि हा अन्याय एकदम चुकीच्या पद्धतीचा झाला. हा व्हायला नाही पाहिजे होता. कारण ज्या जिल्ह्याने ज्यावेळेस 2013-14ला बंदी आली, त्यावेळेस जर सगळ्यात पहिलं स्टँड जर ह्या बंदी उठवण्यामध्ये जर कुणाचा असेल तर नगर जिल्ह्याचा काही भाग, उदाहरणार्थ पारनेर तालुका असेल किंवा श्रीगोंदा तालुका असेल आणि पुणे जिल्हा, ह्या लोकांनी बंदी उठवण्यासाठी, त्यामध्ये मी नाव घेईल बोदके साहेब, जे नगर जिल्ह्याचे म्हणजे कृषी अधिकारी वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यांच्याकडे आहे, एक सुशिक्षित माणूस, आणि जे आपल्याला मेन लढण्यासाठी ज्या काही गोष्टी लागत होत्या, आज त्यांची मुलाखत मी घेतलेली आहे 6 महिन्यापूर्वी. अक्षरशः गाड्या बदलायची वेळ आली त्यांच्यावरती, एवढ्या त्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या झाल्या. ही गोष्ट कोणाच्या का लक्षात येत नाही. ज्यावेळेस समजा आता बोदके साहेब असतील किंवा रामभाऊ असेल, रामभाऊ टाकळकर असेल, बाळासाहेब आरोडे असतील, या लोकांनी ज्यावेळेस पुढं पाऊल उचललं, त्याच्यानंतर ही बैलगाडा शर्यत चालू झाली. आणि आज तुम्ही त्याच पुणे जिल्ह्यावरती अन्याय करताय, हे तुम्हाला कितपत पटतंय. आणि ह्याची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत शेवाळे आबांनी कितीतरी वेळा ऑन कॅमेरा सांगितलेलं आहे की बैलगाडा शर्यत चालू व्हायला फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्याने सगळ्यात जास्त जोर लावला, आणि 4 बैलामुळे बैलगाडा शर्यत चालू झाली. तुम्ही आज नाव घेऊन बोलतो डायरेक्ट संतोष भाऊ मोडक सरपंच वडकीचे, ते डायरेक्ट बोलते 4 बैलाची बैल इकडे येऊन नाही देणार. हा कोणता तुमचा बोलण्याची पद्धत कोणती तुमची, किंवा हा रोग कोणावरती तुमचा? तुम्हाला जर आम्ही सगळ्या गोष्टी प्रूफ, आधार कार्ड वगैरे मी सगळं टाकतो व्हिडिओमध्ये, दोन्ही मालकांचा आधार कार्ड टाकतो, बैलाच्या बारीकपणापासूनचे सगळे फोटो टाकतो, सगळं व्यवस्थित बघा. आणि हा निर्णय योग्य दिलाय का अयोग्य दिलाय सगळ्यांनी कमेंट करून सांगा. कारण या निर्णयाने एक बैलगाडा क्षेत्राचं जे विभाजन झाले, त्यात अजून दुफळी निर्माण होऊ शकते. आणि ही दुफळी निर्माण करू नका, कारण हा खेळ लय मोठा करायचा आहे, अजून मोठा करायचा आहे. ही सुरुवात आहे, अजून त्याचा झेंडा रोवायचा आहे. आणि जर ह्याचं असं होत असेल तर पुढचे दिवस काहीतरी वेगळं किंवा वाईट असतील बैलगाडा शर्यतीला, हे 100% मी सांगतो आणि खात्रीनिशी सांगतो. कारण
काय झालं माहिती का, ह्याच्यावरती कंट्रोल राहिला नाही कोणाचा. कुणी आपलं काहीतरी मनाने नियमावली जाहीर करणार आणि काही पण अचानकपणे निर्णय घेणार. सकाळपासून तुम्ही गटाला गाडी पळाली, सेमीला पळाली, नंतर फायनलला पळाल्याच्या नंतर तुम्ही का निर्णय घेतला, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सकाळी गटालाच गाडी पळून द्यायला नव्हती पाहिजे. हे पुणे जिल्ह्याचं आमचं वैयक्तिक मत सगळं मी व्हिडिओमध्ये सांगतोय. प्रचंड रोष या तुमचा जो निकाल तुम्ही दिला त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये हे झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक गाडा मालक संतापलेला आहे. यात लवकरात लवकर महाराष्ट्र यात्रा कमिटी असेल किंवा तिकडचे जे काय पैलवान असतील किंवा आबा असतील, यांनी सगळ्यांनी बसून याच्यावरती निर्णय घ्या आणि निकाल व्यवस्थित द्या, एवढीच विनंती आहे. आणि न्यायाच्या बाजूने उभे राहा, एवढीच सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.